रिमेंबर लॉक करतो ना मी, बॅक केले की एक्झिट होतं. चल गणपती बाप्पा मोरया. चला आता छत्रपती संभाजी महाराज नगरहून निघालेलो आहोत. सिडको N4मधून निघालेलो आहोत. आता इथून राईट घेतला की कामगार चौकहून लेफ्ट घ्यायचा. मग तिथे सिडको बसस्टँड लागेल. तिथं सिडको बसस्टँडमध्ये न जाता राईट घेतला की जालना रोड लागेल. जालना रोडहून सरळ जायचं केम्ब्रिजच्या स्कूलपर्यंत. मग केम्ब्रिजच्या स्कूलवरून राईट घेतला की झालटा फाटा येतो. झालटा फाट्याहून लेफ्ट घेतला की धुळे सोलापूर हायवे लागतो, नॅशनल हायवे 52. बस त्याच्यावरती सरळ बोंबलत जायचं. मग तिथून वादीगोद्री, पाचोड ह्या सगळ्या गावांना, गडी ह्या सगळ्या गावांना बायपास करत करत गेवराई आलं की गेवराईनंतर एक गडी फाटा लागतो. गडी फाटाहून लेफ्ट घेतलं की मग तिथून सरळ आपलं माजलगाव, ढालेगाव, पाथरी. मग पाथरीवरून लेफ्ट घेतला की मानवत. मग मानवतच्या थोडं पुढे गेले की मानवत रोडवरून राईट सरळ परभणी. 212 का 215 किलोमीटर दाखवत आहे मी जो सांगितला रूट त्याच्यावरती. 4 तास 5 मिनटं गुगल मॅप्सची बाई सांगते, पण आपण 4.5 तास पकडूया विथ ब्रेक्स. मस्त 50, 60, 70च्या स्पीडने जायचं, मज्जा करायची. पेट्रोल भरायची गरज आहे आपल्याला. 3/4च्या खाली आहे. आता इथून राईट घ्यायचं. वसंतराव नाईक चौक इथून सरळ गेलं तर सिडको बसस्टँड म्हणजे औरंगाबादचा बसस्टँड. सरळ जायचं इथून, सॉरी राईट घ्यायचं. हां जालना रोड पकडायचा. आता सरळ डावीकडे थोडंसं पुढे गेलं 4-5 किलोमीटर की तिथे डावीकडे केम्ब्रिजची स्कूल लागते. मस्त वारं सुटलेलं आहे. सध्या मराठवाड्यामध्ये पावसाळी वातावरण आहे. काल नांदेडला आणि इतर काही मराठवाड्याच्या भागांमध्ये गारपीट पाऊस आणि मुसळधार पाऊस झाला. संभाजीनगरमध्ये काही एवढा पाऊस नाही झाला. हा तो फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरच्या खालून चाललो आहे आपण. छान 6 पदरी रस्ता आहे. दोन्ही साईडला पेट्रोल पंप्स आहेत. चांगली स्पीड मेंटेन होईल इथे. काय लेफ्ट राईट करतायत. हां इथून जालना शेंद्रा MIDC एअरपोर्ट. मस्त वारं सुटलेलं आहे. तसं मी इथून सरळही जाऊ शकतो, जालना करत करत जाऊ शकतो. भरपूर रस्ते आहेत, 3-4 प्रकारचे रस्ते आहेत. पाथरीनंतर रेणापूरवाला पण एक रस्ता आहे, पण तो जरा खराब आहे असं मी ऐकलं आहे. आणि तिथे वेळ जास्तही लागतो. जास्त नाही, 20-25 मिनटं जास्त लागतात. हमें कौन सी बस पकडली आहे. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल. जिथे पाहावं तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. एअरपोर्ट इथून राईट 600 मीटर. ते एअरपोर्टचं ते सॅटेलाईटचं दिसतंय ना, मातोश्री लॉन्च. जा बाबा जा, गळा काढू नकोस पण जा. भरपूर वारं सुटले. वॉश 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 असा आवाज येतो आहे. स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगनची टायगून मस्त गाड्या आहेत दोन्ही. छान आहेत, 5 स्टार रेटेड आहेत. जिल्हा रुग्णालय औरंगाबाद. आता कुठलं तरी मार्केट दिसतं, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल.
जिल्हा रुग्णालय म्हणजे गर्दी भरपूर असेल तिथे, पेशंट्स. अरे रस्ता क्रॉस करतात का काय? हो हो, जा जा, तुला पहिले जायचं आहे. वाय नॉट. सकाळचे 8 वाजता निघालोत आपण. सकाळचे 8 वाजता निघालोय. परभणीला जायला 4 तास. 12 वाजतील, 12-12:30 वाजता. आणि मी जो रस्ता पकडणार आहे धुळे सोलापूर, तो इतका छान रस्ता आहे. नितीन गडकरीजींची कृपा, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या कार्याने. $60 kmph is the sweet spot for a 150cc. 60 to 70, 55 to 70 म्हणता येईल. ॲव्हरेज मस्त काढते गाडी, चालतेही एकदम व्यवस्थित, स्मूथ. हाच तो टर्न. येस. हे बघा, हे असे रॉंग साईडवरून येणार आहे. आता इथून सरळ गेलं तर झालटा फाटा येतो. जाल त्या फाटावर जा. हो हो हो, लुक ॲट दिस व्ह्यू मॅन. रेल्वेची पटरी दिसते. त्या साईडने रस्त्याचं काम चालू आहे, पण तरी 2-3 गाड्या दिसत आहेत. बाकीचा सगळा चंक, मेजर चंक ऑफ ट्रॅफिक इज कमिंग फ्रॉम दिस साईड. दी ओन कमिंग ट्रॅफिक. मी ज्यांच्याकडे चाललो आहे, जिथून निघालो आहे त्यांना सांगितलं, पण ज्यांच्याकडे चाललो आहे त्यांना अजून कळवलंच नाही मी. ते विचार करत असतील, निघाला नाही निघाला, सोनू अजून निघाला की नाही. माझं घरचं नाव सोनू, जसं सगळ्यांचंच काही ना काही असतं. ये रद्दी पेपर वाटले, वंगारले वंगारले वंगारले. हा एक छोटासा पूल. ही कुठली नाला? आपल्याकडच्या काही काही नद्या, तलाव नाल्यासारखेच दिसतात. इधर एक नाला बना के रखा है. हा हा हा, रंगीबिरंगी मंदिर. लाल टँकर. सिद्धी पार्क, झालटा, सैनी ट्रॅव्हल्स. काय धूर सोडते काळा काळा. हो, याचं बंपर तुटलेलं आहे. एक कांदे बटाटे लसूण, कांदे बटाटे लसूण. पेट्रोल भरायची गरज आहे का? गरज आहे, पण भरायचं आहे काय? वॉन्ट्स अँड नीड्स आर 2 डिफरंट थिंग्स. अरे बापरे, समोरून ट्रक येतो आणि बसचे ओव्हरटेक्स तर डेंजरस असतात खरंच. मी सुद्धा ओव्हरटेक करणार. लागलीच 3रा गिअर टाकावा लागतो. खड्डा. एक मिनिट, हाच झालटा फाटा आहे ना? दिसतोय तर हाच, कारण हां बाय डिफॉल्ट लेफ्ट येते. नको देवराया अंत तपाहू. हॉटेल घरकुल. हे बघा, हे असे माणूस स्वतःच्या फायद्यासाठी असे झाडं तोडतो. बरं, जर तोडतच असाल तर त्याच्या दुप्पट कुठल्या तरी इतर ठिकाणी लावावे सुद्धा.
मी नक्की रस्ता चुकलोय वाटतं. अरे अभी आपण बराबर जा रहेला आहे बॉस. ह्या साईडला पोते टाकलेले आहेत पाणी साठवायसाठी. क्वारी म्हणतात ना याला. सिमेंट टाकल्यावर त्याला पाणी पिऊ घालावं लागतं. एका बाजूचं काम चालू आहे. केवढा रुंद आहे कॅमेरामध्ये नाही कळत आहे, डोळ्यांना कळतं आहे. खूप रुंद आहे हा रस्ता. इकडे 3 तिकडे 3 असे 6 पदरी रस्ता आहे हा. हे भारत पेट्रोलियम. पेट्रोल गाडीत डिझेल टाकलं तर काय होतं, जळणारच नाही व्यवस्थित. कारण पेट्रोल हे लवकर जळतं डिझेलपेक्षा. मुख्यतः दोघांचे इग्निशनच्या पद्धती वेगळ्या आहेत. पेट्रोलला लागतो हाय व्होल्टेजचा स्पार्क. आता आपण थोडा एक स्टंट मारूया. तो हा की गाडी रस्त्याच्या साईडला घ्यायची आणि फोन खिशातून काढायचा. काय स्टंट बिंट मारायचं नसतं. उगी आपलं व्ह्यूजसाठी लोक काहीही करतात. इथं जरा थांबूया. इथून एक रस्ता राईटला जातो आहे. मला जितकं माहिती आहे ते हेच आहे, बरोबरच आहे. मी चाललो आहे. बरोबर आहे. हाच तो रस्ता, हेच ते ठिकाण. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, थांबायचं नाही गड्या. मस्त शेत आहे ना असं. वा 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 वा. हा रस्ता इतका सुंदर आहे. ज्यांनी हा रस्ता बनवण्यात सहकार्य, ज्यांचे कार्य होते ह्यात, त्यांचे खूप खूप आभार. त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो त्यांना. येडशी औरंगाबाद टोलवे प्रायव्हेट लिमिटेड. टोल रोड इथून स्टार्ट होतो. तसं बाईकला टोल लागत नाही. हे रोड्स इतके सुंदर असतात, इतके मोठे आणि मस्त असतात की तुम्हाला 60-70ची स्पीड काहीच वाटत नाही. असं वाटतं तुम्ही खूप आरामात स्लो चाललात. तुमची अनावधानाने स्पीड वाढलेली असते, 80-90 टच झालेली असते. कारमधलं सांगतो मी. बाईकवरती जाणवतं 60, 70, 80 ह्या तिन्ही स्पीड खूप वेगळ्या आहेत. ह्या तिन्ही स्पीडचा फीलही वेगळा आहे. पाचोड इथून 38 किलोमीटर. ह्याने परत लेफ्टला जावं ना. कसं जाणार, एवढ्या गाड्या समोर आहेत. अरे यार अडकलो आपण. तेलंगणा. मुंबई साईडची गाडी पाहिली की लोक काय वेगळ्या नजरेने बघतात. मुंबईची काय आम्ही माणसं नाहीत का. बट वी लाईक दिस काइंड ऑफ सर्टन अटेन्शन. उजवीकडे एकोड आणि पाचोड. तर आपण उजवीकडे न जाता सरळ जाणार बायपास. हर किसी को बाईपास करते जाने का. ऐसे कट मारेंगे ट्रका, इतने बड़े बड़े ट्रका ऐसे हाईवे पे ऐसे कटा मारेंगे, कैसे चलेगा. क्या है इधर हाईवे पे हेवी व्हीकल्स ने लेफ्ट से जाना है. नेशनल हाईवे 52 देखो बोला ना. धुळे सोलापुर हाईवे नेशनल हाईवे 52 है. सीधे जाने, किधर रुकने नहीं, किधर को मुड़ेगा नहीं है, किधर उधर मुड़ के भी देखने का नहीं है.
एकदम सिद्धी जाणे सिद्धी. मागे ट्रकचे पूर्ण ओव्हरटेकिंग चालू आहे बघा. अरे हो हो हो, किती बरं हॉर्न वाजवता तुम्ही. हे जे डिवायडर असतं मध्ये, त्याच्यावरती हे झाडं कशासाठी असतात माहिती? आणि त्या झाडांची एक हाईट मेंटेन केली जाते. त्या झाडांची लाईफही मेंटेन करावी लागते पाणी घालून. हे झाडं ऑनकमिंग ट्रॅफिकचा लाईट तुमच्या डोळ्यात येऊ देत नाही, खास करून जे अपरवरती चालवतात. बहुत बघायला आहे. अरे हे तर कर्नाटक KSRTCच्या गाड्या इथं काय, क्या बात आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता भरपूर असं पॉवर ग्रिड. दिसतंय दिसलं मस्त ना, पॉवर स्टेशन्स मस्त. हे बघा इथे पॉवरचं चिन्ह दिलंय बघा. ह्यूज वायर्स. तिथेच HP चा पेट्रोल पंप आहे. करमाड 18 किलोमीटर, सोलापूर 286, कचनेर 10. आपल्याला सिद्धे जाना है. आपको लाइट एक राइट आएगा एक लेफ्ट आएगा. आपको राइट नहीं लेना है, लेफ्ट नहीं लेना है, आपको सिद्धे जाना है. फिर थोड़ा आगे जाओ, 10 किलोमीटर आगे जाओ, फिर एक लेफ्ट आएगा एक राइट आएगा. आपको लेफ्ट नहीं लेना है, राइट लेना है. The clouds, sky. The sky is not blue. साखर कारखाना. जितकी साखर गोड तितक्या साखर कारखान्याचा वास घाण. वा 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 वा, खरंच काय काम केलंय. असा एकदा समृद्धी ओपन झाला ना की समृद्धीवर पण जायचं. डेफिनेटली तिथे बाईक अलाउड नाही आहे, तर आपली 4 व्हीलर घेऊन जायची. कुठलं भरावं, इंडियन ऑइलचं भरावं का HPचं भरावं? मी तर HPचंच भरतो. ठीक आहे, मग मी HPचंच भरेन. ओके, थँक्यू व्हेरी मच. 528. अरे 10 मिनटापूर्वी 10 किलोमीटर दाखवत होतं. यशोदीप नॉलेज हब. हो काय टर्न आहे. बीड 97, तुळजापूर 233, हैदराबाद 533. हो, श्री महालक्ष्मी मंदिर. अडूळ. अच्छा, ते राजस्थानी लोक जसं बोलतात तसा बाईसा भाभीसा, तसं अडूळसा. म्हणजे जे अडूळसा जे आयुर्वेदिक खोकल्याचं औषध आहे, आपल्या घशात खोकला होत असेल तर ते आडुळे नावाच्या गावातून तयार झालेलं आहे. अडूळसा, कारण हे राजस्थानी लोक आहेत, महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये राहतात. डिमॉनिटाईज, वेस्टेड. मध्ये लक्षात करून द्यायला बोर्ड लावलेला आहे. NH52 मुस्कुराइए, आप नेशनल हाईवे 52 पर है. 52 पे है. यम्मा 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 ये खूबसूरत समा. यम्मा 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 ये खूबसूरत समा. बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ. ब्लो हॉर्न. मुड़ के तवेक कुड़िए मुंडा हॉर्न ब्लो करदा. मुड़ के तवेक कुड़िए मुंडा हॉर्न ब्लो करदा. चला आता आपण एक पॅच करूया छोटासा म्युझिकचा. बीट बॉक्सिंग. चेहऱ्याने मी आवाज, तोंडाने मी भरपूर आवाज काढतो.
सर्व्हिस रोड आहे. थापटी तांडा, थापटी तांडा. हे कोणाचं शेत आहे? शेतामध्ये पेरणी केलेली आहे. एप्रिलचा महिना आहे, एप्रिलचा. हे बाजूला डोंगर आहे. बीच करंट. ट्रॅक्टर, पॉवर ट्रॅकचे ट्रॅक्टर चाललेत 4x4. ए जाना चापली. ए दया, ए मेरा शर्ट तो मेरा तौलिया तो लेके आ. मैं जट देसी नालायक तेरे नी तू लब ले होर ठिकाना. साडियां डोरा खचियां ने सा थोड़ियां ताई जाना. एक महीना नाल पसीने. एक महीना नाल पसीने. साडा पिजिया रहिंदा माड़ा. जट देसी नालायक तेरे नी तू लब ले होर ठिकाना. साडियां डोरा कच्चियां ने सा थोड़िया ताड़ी जाना. ये बघा रॉन्ग साइड, रॉन्ग साइड, रॉन्ग साइड. ये बघा MS-04 ठाण्याची गाडी. साले नाम खराब कर रहे मुंबई के लोगों का. अंतरखळी. अडका, अडकिया. आडगावमधून येणाऱ्या लोकांना अडकिया असं म्हणायचं का? मी 70-80च्या स्पीडने चाललो, मागून एक 407चा ट्रक येतो एवढा जोरात. मला 70ची स्पीडच खूप वाटते. कदाचित ह्या गाडीमुळे असं असेल. हां जा जा. शकीन बरेंडा दी निगल सुन हुसन दिए सरकारे. शैली दिया मेरी उत्ते गहरी अखनी. पग वाला मुंडा कहंदी वाला जच्चदा. पग वाला मुंडा कहंदी वाला जच्चदा. अंबर सरिया मुंडिया में कचियां कलियां ना तोड़. तेरी माँ ने बोले है सन्नू तीखे से बोल. अंबर सरिया पगवाड़ा तेरी सैली दिया. जामखेड, बदनापूर मराठवाड्याचे नावाजलेले गावं. आमच्याही अंबरनाथच्या तिथं आहे बदलापूर आणि हे आहे बदनापूर. हो हो हो, नाईस ट्रक बेबी. ये पिझ्झा क्या है? भरपूर वर्ष महिने झाले पिझ्झा नाही खाल्ला. द एअर इज ट्राईंग टू लिफ्ट माय हेल्मेट फ्रॉम माय फेस. फॉर अ फीड ऑफ इंजिनिअरिंग. अजून 5 ओढ यायलेच का? अजून येईन का काय? कवापासनं पाहिलोय मी, कवा धरणं जामवंत नगर. आता रेल्वेमधले जे विक्रेते असतात त्यांचा आपण आवाज पडतो. आता साबुदाणा वडा विकणारे मराठवाड्याच्या साईडला शाबुडे म्हणतात त्याला. एकतर ते साबुदाण्याचं शाबुदाना करतात आणि शाबुदाना वड्याचं शॉर्ट फॉर्म शाबू वडे झाले आणि त्या शाबू वडेचं शाबुडे झाले. साबुडे कसे दिले हो? 20 रुपयाला 2. 20 रुपयाला 2. एवढूशी ते असते, एवढूशी. आणि त्याच्यासोबत खोबऱ्याची दही घातलेली चटणी. खोबऱ्याची नसते, शेंगदाण्याची असते. गरम समोसे, गरमागरम समोसे, समोसे समोसे समोसे, गरमागरम समोसे समोसे समोसे. पावडा 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 पाव. इडली 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 चटणी, सांबार इडली इडली इडली. अरे बाईकची लिमिट 70 आहे. 70 वर चालू आहे.
मी 2-3 वेळा 75ला गेलो, 75-80. 75-80 गाडी चालवतो 80. एक गरमागरम कुल्फी, थंडा थंडा गरमागरम कुल्फी. माळ्याची वाडी. कुठे स्पीड कॅमेरा अजून दिसला नाही. ट्रॅफिक पोलीस यांच्याकडे मारुती सुझुकी आर्टिगा ही गाडी आहे, जी रस्त्याच्या कडेला उभी केलेली असते. तिची डिक्की उघडून आतमध्ये एक माणूस बसलेला असतो कॅमेरा घेऊन, जो येणाऱ्या आणि जाणाऱ्या देखील गाड्यांचे स्पीड टिपतो. त्याच्यामध्ये त्याचा लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, नंबर, स्पीड, वेलॉसिटी ऑफ व्हेकल, अप्रोचिंग वेलॉसिटी, डिप्रोचिंग वेलॉसिटी सगळं दाखवतं त्याच्यामध्ये. मला आवडलं ते, कारण एकदा स्वतः माझ्या गाडीचं जेव्हा चलान निघालं तेव्हा मला त्या गोष्टीचा थोडासा. टोल गेट, भोकारवाडी, उजव्या साईडला भोकारवाडी. आता ह्याच्यानंतर जे HP पहिलं पेट्रोल पंप येईल तिथं आपण पेट्रोल भरूया. आपल्याला एकदम डाव्या बाजूने जायचं आहे. इथे टोल किती आहे बरं गाडीचा? 105 रुपये सिंगल. कीप लेफ्ट. इथे 2 स्पीड ब्रेकर होते, ते काढून टाकली. बरोबर आहे ना, टोलचे तिथे स्पीड ब्रेकर काय करायचे? बाईक्सला जरी काय करायचे, चांगलं मोमेंटम असतं 40-50चं, इवन 60ला सुद्धा तुम्ही टोल क्रॉस करू शकता. हा भोकारवाडीचा टोल गेलेला आहे. आता इथून पाचोड डावीकडे 3 किलोमीटर, उस्मानाबाद 193, सोलापूर 280, 260 सॉरी. पाचोड सोबत पैठणला जरी जायचं असेल तरी डावीकडे जाता येतं. आणि सरळ गेलो तर बीड लागेल. बीड, सोलापूर, माजलगावला जायचा रस्ता सुद्धा हाच आहे. अरे HP पेट्रोल पंप बघितलं. ठीक आहे, चल जायला. अजून किती दाखवते? ईच्या जवळ आहे. ये दरवाजा खोल के क्या कर रहे थे? रायडिंग तुमच्या कितीही आवडीची असली तरी एक गोष्ट मी सरळ सांगतो, जेव्हा असे सरळ रस्ते येतात सुरुवातीला फार मज्जा येते. तुम्ही फार एक्साइट होता. मस्त आपण 70, 80, 100, 120 अशा गाडीच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही स्पीडवर क्रूज कराल. पण 4-5 किलोमीटर नंतर तुम्ही बोर व्हायला लागतात, कारण रस्ता स्ट्रेट आहे, थ्रॉटल पोझिशन तुमची एकच आहे, ब्रेक नाही दाबायचा आहे, गिअर चेंज नाही करायचं आहे, इकडे तिकडे नाही पाहायचं, सरळ बोंबलत जायचं. कुठलं मंदिर आहे? तुळजाभवानी माता मंदिर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मला खायचं आहे आता, भूक लागली. गाडीचं आणि माझं अन्न घ्यावं लागणार आहे, आता थांबावं लागेल. चल रहा यूं ही चला चल रहा. कितनी हसीन अब न मुझको याद देता मैं तो लम्हों में जीता चला जा रहा हूँ मैं कहाँ पे जा रहा हूँ. इस यकीन से मैं यहाँ हूँ. ये ज़माना ये भला है और जो राह में मिला है, थोड़ी दूर जो चला है वो भी आदमी भला था, पता था. जरा बस कफाता. हे पण उघडं नाही आहे. वो भटका जरा ही मेरे गाँव का ही वो रास्ता पुराना जिसे याद आना ज़रूरी था, लेकिन जो रोया मेरे बिन वो एक मेरा घर था, पुराना सा डर था, मगर ना मैं अब अपने घर का रहा. सफ़र का ही था मैं सफ़र का रहा. इथे एक टी नाश्ता सेंटर आहे, साईनाथ टी नाश्ता सेंटर. So
चला पोटभर नाश्ता झालेला आहे. वडापाव, चहा, सामान चेक. 1 2 चेक 1 2 चेक. चला आता नॉनस्टॉप जायचं. आता एक मस्तपैकी छान HP पेट्रोल पंप शोधायचा, सुंदर असा सुरेख. घरामध्ये आहे कोणी? काशीनाथ, काशीनाथ. अशा मोठ्या गाड्यांच्या ना टायरला किंवा त्या पूर्ण ट्रकच्या बॉडीला आहे ना असे छोटे छोटे दगड असतात, राक्षस बोन. ते ना असे उडतात, हातापायाला जोरजोरात लागतात. जरी ते कण छोटे असले तरी ते स्पीड जास्त असल्यामुळे लागतात. HP पेट्रोल पंप, HP. यस, अभी आएगा मजा ऐसा कट मारने पे. इधर से जाने का राइट. अरे 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 कसा ओव्हरटेक करतात ते बघा, ते बघा, बघितलं का? हलकट साले. मला परत राईटलाच जायचे ना, मग कशाला आला होता? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. त्या बसच्या चॅस्या ना वाकड्या असतात. सरळ चालली आहे पण चॅसी वाकडी आहे. ती बस अशी नाही जात, अशी जाते. अशी नाही जात, अशी जाते. घाई, अति घाई संडासात नाही. काय उपटलं त्याने पुढे जाऊन. हे बघा, हे बघा, डस्ट डेव्हिल, डस्ट डेव्हिल, टोर्नेडो. मी हलणारच नाही आता. मारा साला, तुम्हाला काय करायचं ते आयला साले. हॉर्न असे मारतं जसं बापाचं रस्ता. एवढी घाई असते पण साला वेळेवर कोणीच कुठे नाही पोचत. जायकवाडी कॅम्प पुण्याच्या गाड्या ना, बरोबर. MH12. बाग पिंपळगाव, तलवाडा. नाइस, आय लाईक दिस हॉर्न. इथे डावीकडे गेवराई नावाचं गाव आहे, गेवराई. तर ते गावातूनही रस्ता जातो, पण हा बायपास आपण वापरतोय. गावाचा ट्रॅफिक वाचतो. गावाचे रस्ते छोटे असतात, गाड्या जास्त असतात, मार्केट भरलेलं असतं. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ स्लो डाऊन. हे छोटे छोटे खडे उडतात ना, असे लागतात ना गुडघ्याला, पायाला. आणि नेमकं ना बाईकवर बसलं की सॉक्स जिथे संपतात आणि पॅन्ट जिथे सुरू होते खालून, त्याच्यामध्ये ओपन राहतं. त्याच्या आत ते खडे घुसतात. ईट, पत्थर, कंकड. तिथे डावीकडे आहे गेवराई गाव आणि गेवराई गावाचा बायपास.
धुळे सोलापूर हायवे, नॅशनल हायवे 57 वाईट पदार्थांचं सेवन करू नका, एट करू नका, 9 करू नका, काही करू नका, कळलं का? माझ्या जीवाला धोका आहे, कळलं का? वाऱ्याचा झोका इतका आहे ना, गाडी सरकते. मी ट्रिपल डिजिट वेट असून सुद्धा इकडे तिकडे सरकल्या चाललो आहे. अर्थात कॅमेऱ्यात ते काहीच समजणार नाही, जाणवणार तर नाहीच नाही, समजणारही नाही. हाच रस्ता आहे का तो? सरळच जायचे, पुढे घडी फाटा लागेल. वारं इतकं सुटलं आहे ना, गाडीला ड्रॅग खूप भेटतो आहे हवेचा. ड्रॅग इज द रेझिस्टन्स ऑफ एअर, राईट. गाडीला जास्त मेहनत घ्यावी लागते पुढे जायला. आपल्या ट्रॅव्हलिंगच्या ऑपोजिट दिशेने हवा असेल ना, तर हे असंच होणार. हवा नाही, वारं. सहारा बिअर बार अँड परमिट रूम. ते बघा उजवीकडे आपल्याला पवनचक्की दिसत आहे. थांबा तुम्हाला दाखवतो, झुमी झूम करून दाखवतो. झुमी झूम दिसले का? दिसले ते बघा तिकडे, दिसले का? नाही दिसले? काय उपयोग तुमचा? डोळे फुटलेत तुमचे. आता ते जे माजलगाव दिसतंय ना डावीकडे, हे रॉकेट लॉन्चर. हे बघा, माजलगाव, बीड, सोलापूर. तर माजलगावचा टर्न घ्यायचा आहे आपल्याला. सर्व्हिस रोड घेऊया आपण, मज्जा करूया, सर्व्हिस करूया आपण गाडीची. इथे मधोमध रस्त्यावर गाडी रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवायची, इंजिन ऑइल काढायचं, हे करायचं, ते करायचं. शुगर फॅक्टरी म्हणजे म्हणते साखर कारखाना नाही, साखर कारखाना नाही. उगीच घेतला सर्व्हिस रोड. हायवेवरून गेलो असतो मस्त, ठीक आहे. तसं सर्व्हिस रोड आहे, ठीक आहे. चलोडी ये अर्धावई. सरळ गेलो तर तुळजापूर. डावीकडे जायचं आहे मला, माजलगाव. गढी पकोडा. हां, येस येईच हो. चल ना लवकर, गार्डनमध्ये फिरतात चालेल. आता इथून जो आपण लेफ्ट घेतला आहे, आता इथून पण सरळ बोंबलत जायचं. हे बघा, नांदेड 202, परभणी 124, माजलगाव 50. हाच तो रस्ता, हेच ते ठिकाण. इथूनच मला जायचं आहे, पोहोचायचं आहे. पहिला टोल. आत्ता मागे अर्धमसला गाव गेलं. हा रस्ता पाथरीपर्यंत सरळच आहे. पाथरीहून 2 रस्ते निघतात. एक असा थोडासा स्ट्रेट लेफ्ट टाईप घेतला की मानवत आणि मानवत रोड, आणि जर राईट घेतला तर रेणापूर वगैरे असे गावं लागतात परभणीला जायला. पण तो रेणापूरवाला रस्ता खराब आहे असं मी ऐकलं आहे, आणि तो लांबही आहे थोडासा ॲज कम्पेअर्ड टू मानवत रोड. बसेस वगैरे सगळ्या तिकडूनच जातात, राज्य महामार्गाच्या, महाराष्ट्र राज्य महामार्गाच्या परिवहन मंडळाच्या. एस टी काय तुमची ती एस टी चालवता तुम्ही? एस टी खाऊन पिऊन राहा हष्टपुष्टी. नको रे नको, खाल्लेलं सगळं उलटी येऊन बाहेर पडेल. न पचता 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 तापच आला, तापच आला, पचता 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 पचता. ते काय वाकडे तिकडं चालवायले. रस्ता तर खराब पण नाही आहे. होंडाच्या गाड्या फार पॉप्युलर आहे बघा, चालायला मस्त असतात बघा. युनिकॉर्न त्यातल्या त्यात एकदम भारी गाडी असते बघा. सिरास देवी.
कोपऱ्यात जाऊन काय उपयोग आहे, तितका स्पीड ब्रेकर इथून पण. लय डेंजर कार्यक्रम झाला असता आताच. ह्या चिन्हाचा अर्थ सांगावा कोणी. हे बघा, हे असं व्हाईट सर्कल आणि ब्लॅक लाईन अशी क्रॉस, ह्याचा अर्थ आहे रेस्ट्रिक्शन एंड्स. जी काही स्पीड रेस्ट्रिक्शन्स असतील त्या सगळ्या इथे संपतात. गती मर्यादा, कमाल गती मर्यादा, मॅक्झिमम स्पीड लिमिट. ते मगाशी 65ची होती ना लिमिट, आता 80 झाली आहे ती बाय डिफॉल्ट. कारण भारतात नॅशनल हायवेची स्पीड लिमिट बाय डिफॉल्ट 80 km/h आहे. एक्सेप्ट काही राज्यमार्ग महामार्ग सोडले तर. आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याची कमाल गती मर्यादा 120 km/तास आहे. बापरे, एवढं जोराचं वाराला फोन हल्ला. दोन्हीकडे असं शेत आहे, वाळलेलं आहे, पेटवलेलं आहे, वणवा पेटलेला आहे माहीत नाही, पण मस्त शेत आहे. आता पावसाळ्यात मस्त हिरवगार होईल. पण मराठवाड्याचा तोच प्रॉब्लेम आहे, पाऊस फार कमी पडतो. पण गेल्या 2-3 वर्षात भरमसाठ पाऊस झालेला आहे, इतका की पूर आला आहे वगैरे वगैरे. ओवरटेक किया जाए. परभणी 110. हेंड खुर्द, हेंड खुर्द, साला हेंड खुर्द. आंबलावांस. हो, यामाहा SZR खूप मस्त गाडी होती. बंद पडली. जाटेगाव, नाथापूर. टाकळी तांडा उजवीकडे. कुठे उजवीकडे? हां. काय गाव आहे, काय शेत आहे. वा 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 वा, ह्याला म्हणतात की नाही गाव. दूर दूर तक सिर्फ खेत नजर आ रहा है. पृथ्वीचा गोल असल्याचा एहसास होतो. नंदपुर छोड़ के. हा काय ऊस आहे का? शृंगारवाडी, तालखेड, राजेगाव, तालखेड. धाड. पहिला टाकावाच लागतो अशी स्पीड ब्रेकर. चला आता थोडी स्पीड वाढवूया. स्पीड वाढवायला जातो, ट्रक येतो आणि पूर्ण गाडी हलते धर धर धर. याचं काय? हिरडा. रेलगाड़ी बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक. धडक धडक लोहे की सडक. जायकोची वाडी. जडीत जवळा मजला, जवळ घ्या मजला, दुसरा मजला, पहिला नाही दुसरा मजला, जवळ घ्या मजला दुसरा.
याला काय होते, व्हायब्रेशनमुळे बाहेर येतो व्हायब्रेशन. आता ही बस जेव्हा साईडने जाईल ना, खूप हवा लागेल आपल्याला. अरे बापरे, लिमगाव, लिमका ह्या गावातले लिमगाव माहिती आहे का तुम्हाला? मंगरुळ नंबर 2. स्पीड ब्रेकर सगळा मोमेंटम गेला माझा. पावसाळ्यात अजून छान वाटेल नाही. आता बस येईल, आता मस्त हवा लागेल आपल्याला. फोन धरून ठेवला मी. ओ हा, घाल माझ्या अंगाशी. भोकर 203, परभणी 86, मानवत 48, पाथरी 41. म्हणजे पाथरी ते परभणी 45 किलोमीटर आहे. 41 आणि 46, 45 म्हणजे 86. इथून पाथरी 41, पाथरीहून परभणी 46 45 म्हणजे 86 किलोमीटर. आता 2 किलोमीटर नंतर एक ब्रेक घेऊया, पाणी प्यायचे मला खूप वेळेपासून. तरी युनिकॉर्न गाडी आहे, दुसरी कुठली असती KTM FTM काय हाल झाले असते पोचायचे. जेव्हा मोठा ट्रक जातो ना साईडने, विंड गस्ट्स एक्सीडिंग 80 km/h. ट्रक ले बाय, चलो भाई ट्रक ले भाई, ले भाई, ले भाई, ले भाई, ले भाई, भाई ले. इथे खाली ट्रिप मीटरमध्ये 509 किलोमीटर झालेत. 510 किलोमीटरला आपण ब्रेक घेऊया. पण मला आठवण कोण करून देणार? मस्त झाड पाहूया, त्या झाडाखाली थांबूया आपण. त्याला 510 किलोमीटर झालेले आहेत. हात दाखवलेला आहे, नाहीतर उगीच लोक मागून येऊन ठोकायचे मला. वाह, बरोबर झाड सापडलेलं आहे. जरा विसर्जन पण करून घेऊया.